संस्था उभं करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतला असे नारायण फुले या गावातील सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसंच या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग. प्रथमतः माझा हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. गावकऱ्यांचं तसं सरपंचाचा पण मी आभार मानतो. तसंच शाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दलही मी सर्व शिक्षकांचे किंवा या मुख्याध्यापकांचे आभार मानतो. मार्गदर्शन करायला माणूस फार हुशार लागतो. आता तेवढा हुशार आहे का नाही ते मला माहीत नाही, की तुम्हाला कळू शकते किंवा मी हुशार आहे का नाही. पण विद्यार्थी दशेमध्ये ज्या ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत आणि ज्या ज्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजेत त्या याच कालावधीमध्ये होतात. पुढच्या कालावधीमध्ये हे वय किंवा ही वेळ येत नाही. त्याच्यामुळं विद्यार्थी दशेमध्ये आपण पहिल्यांदा पूर्वीपासून म्हणतो की लहान मुलाला बाळकडू दिलं पाहिजे आणि ते बाळकडू दिल्यानंतर त्याची तब्येत चांगली राहते आणि सुदृढ राहते. तसं लहानपणी आपल्याला जे जे मार्गदर्शन मिळतं त्याच्यातूनच आपण घडतो. या गावामधील आता सर्व व्यक्ती वगैरे काय सगळं मला कुणी काही नवीन नाही. त्या सर्व लोकांनी माझा पूर्ण आयुष्याचा आत्तापर्यंतचा 52 वर्षाचा प्रवास सगळ्यांनी बघितलेला आहे. मी फार मोठ्या परिस्थितीमधून किंवा फार चांगल्या घरातून असावं असं काही नाही आणि तेच मी विद्यार्थ्याला सांगणार आहे की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमधून पण तुम्ही चांगले बनू शकता. त्याला फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे. या आता मी जिल्हा न्यायाधीश झालो ही गोष्ट वेगळी, पण याच टाकळीच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि 10वीपर्यंत पण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालेलं. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं शिक्षणामध्ये की मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये घातला पाहिजे, चांगल्या शाळेत टाकला पाहिजे आणि मग त्याला थोडं चांगलं मार्गदर्शन मिळालं की आता बघा तुम्ही KG पासून इंग्लिश मिडियम आहे, म्हणजे बालवाडी म्हणतो आपण, बालवाडीपासून इंग्लिश मिडियम आहे आणि बालवाडीपासून इंग्लिश मिडियम असल्यामुळं त्यावेळेस मुलांना इंग्लिशचं चांगलं ज्ञान मिळतं आणि ते चांगला तयार होतो अशातला भाग नाही. कारण आम्ही ज्यावेळेस शाळेत आलो त्यावेळेस आम्हाला 5वीपासून इंग्लिश ABCD 5वीपासून चालू झालं. 5वीपासून चालू झालं असताना तरी पण आजही आम्ही इंटरनॅशनल लेवलच्या कॉन्फरन्समध्ये त्यांच्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलू शकतो. त्याचं कारण असं आहे की आपण थोडी तयारी केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट जसं आपण ही घर बांधण्यासाठी पहिल्यांदा पाया बांधतो त्याच पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एकमेकाची तयारी करून घेतली पाहिजे. या सत्कारानिमित्त मी एवढं सांगेन की लहान मोठा गरीब श्रीमंत हे सगळे जोडे शाळेत आल्यानंतर शाळेच्या गेटवर सुटले जातात. ज्या शाळेमध्ये पंतप्रधानाचा मुलगा असतो त्याच शाळेमध्ये गरिबाचा पण मुलगा असतो. कारण शाळेच्या बाहेर तुम्ही तुमचे स्वतःचे वैयक्तिक सोडला की शाळेमध्ये सर्व सारखे. कारण इथं आपल्याला पहिल्यांदा आल्याबरोबर जर शाळेमध्ये मिळत असेल माहिती तर पहिलं वाक्य लिहिलं तर सर्व धर्म समभाव असे वाक्य प्रचार शाळेमध्ये लिहिलेले असतात. त्याच्यामुळे इथं लहान मोठा वगैरे काहीही नाही, हे फक्त शिक्षण घेण्यासाठी इथं आलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही घेतलं पाहिजे. तसंच या गावचा मी मुलगा म्हणून एवढंच सांगेल की माझा पूर्ण इतिहास या गावानं बघितलेला आहे. मी ज्यावेळेस गावातल्या शाळेत होतो, आता तर प्रत्येक मुलाकडे किमान 2-3 ड्रेस असतील, तर आम्हाला शाळेमध्ये ड्रेस किमान पहिले 2-3 महिने तर आईवडील घेऊन देत नव्हते. म्हणजे माझीच परिस्थिती नव्हती. जे सगळे विद्यार्थी गावामध्ये होते शाळेच्या ड्रेसबद्दल रोज शिक्षक मारायचे की बाई शिक्षक तुला ड्रेस नाही बाजूला उभा राहा. आणि आता कोणी शिक्षक मारत नाहीत. पूर्वी अशा मोठ्या रोळानं बऱ्याच जण टाकळी शाळेमध्ये शिकलेले लोक असतील. आपल्यामध्ये पवार सर म्हणून एक इंग्लिश सर होते, ते असा मोठा काळा रोळ असायचा, बाजूला उभा करायचे आणि त्या रोळाने मारायचे. आणि जर कुणाला काही नाही आलं ABCD वगैरे तर दिवसभर उभा करून पाठ करायला लावायचे. अशी परिस्थिती होती. पण आता अजून थोडी परिस्थिती वेगळी झाली. आता शिक्षक मुलाला मारू शकत नाही. कारण शिक्षकांना कसं मारलं की आईवडिलांची त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, मग ते सरळ म्हणतात माझं पोरगं नाही शिकू दे, तुला काय करायचं, कशामुळे मारलं. ही परिस्थिती शिक्षकावर पण आलेली. कारण आपण न्यूजमध्ये नेहमी बघतो
की शिक्षकांना मारलं, शिक्षकाची नोकरी गेली, शिक्षकाला दंड केला, असं बऱ्याच गोष्टी घडतात. त्यामुळं मुलांनी स्वतःहून, म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे की जोपर्यंत वर्गामध्ये शिस्त आणि त्याला थोडा मार पडत नाही तोपर्यंत विद्यार्थी घडतच नाही. शिस्त नसेल तर विद्यार्थीच घडत नाही. बेशिस्त माणसाला कधीच कुणी बी जवळ करत नाही आणि किंवा त्याला मार्गदर्शन पण करायचा प्रयत्न करत नाही. या टाकळी गावामध्ये आपल्या अनेक वेगवेगळे अधिकारी झालेत आहेत, अजून होतील आणि चांगले अधिकारी घडावेत अशी आमची अपेक्षा बी आहे. आपल्या गावामध्ये प्रथम 2 इंजिनियर होते, 3 होते. एक पाळवदे इंजिनियर होते, त्याच्यानंतर आमच्या वाड्यातले बावरावचे रावसाहेब घुले हे एक इंजिनियर होते आणि हरिभाऊ घुले, हे 3च लोक आपल्या गावामध्ये त्यावेळेस सुशिक्षित होते. आणि आपल्या गावामध्ये मला वाटतं पहिल्यांदा 3च मोटरसायकल पण आल्या होत्या. एक बाबासाहेब घुलेंनी घेतली होती HD आणि एक नारायणरावनी एक HD घेतली होती आणि मनोहर बारगाजेकडे स्कूटर होती. याच्यापेक्षा वेगळं वाहन आपल्या गावामध्ये नव्हतं. आणि अजून एक आपल्या गावामध्ये आदर्श उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, निवृत्ती मस्केचा मुलगा मुंबईला मुख्य इंजिनियर म्हणून रिटायर झाला. आत्ता निवृत्ती मस्के, तुम्ही सगळेजण त्यांना डोळे नसल्यामुळे त्यांचा बंडू म्हणता तुम्ही गावाकडे त्याला सगळे. बंडू असा एक फार मोठा अधिकारी आपल्या गावातूनच झाला. त्याची परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, त्याचे आईवडील काय करत होते, कशा पद्धतीतून शिकला. त्याच्यामुळं शिक्षणाच्या आड परिस्थिती येत नाही. अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास केल्यावर सगळं मिळतं. त्यामुळं वर्गामध्ये जेवढं करता येईल तेवढं तर कराच, पण घरी गेल्यावर पण ते करणं गरजेचं आहे. आणि आता आपण नेहमी रिझर्वेशन किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करतो. माझी ज्यावेळेस MPSCची परीक्षा झाली त्यावेळेस मी पूर्ण ओपन फाईट आपण म्हणतो त्याला, म्हणजे ओपन जिथं रिझर्व जागा नाही, कारण आमच्या ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन नाही. आमच्याकडे पूर्ण मेरिटवर चालतं 1 नंबरपासून ते 100 नंबरपर्यंत. रिझर्वेशन हा मागासवर्गीय, SC ST आत्ता अजिबात नाही. आत्ता थोडं चाललं आहे, पण अजून तरी आमच्याकडे रिझर्वेशनवर प्रमोशन पण होत नाही, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ओपनमध्ये फाईट करण्याची तयारी ठेवायची, कारण रिझर्वेशनमध्ये तुम्हाला लिमिटेड जागा असतात आणि त्या जागेमध्ये तुमचं नाही झालं तर तुम्हाला बाहेर निघावं लागतं. मी या कार्यक्रमानिमित्त एक आवर्जून एवढं सांगेन की आजचा विद्यार्थी घडण्यामध्ये जेवढं शिक्षकाचं किंमत आहे किंवा महत्त्व आहे तेवढंच त्याच्या पालकाचं महत्त्व आहे. आपण या टाकळीमध्ये, मी आता कधीतरी गावाकडे आल्यावर घर रस्त्यावर असल्यामुळे बसलेला असतो, परिस्थिती अशी झालेली दिसली आहे मला की त्याचे वडील दिवसभर शेतामध्ये काम करतायत त्या मुलाचे, आणि मुलगा मोटरसायकलवर केजला जाऊन काम करून येतो किंवा काय असेल ते असेल. म्हणजे दिवसभर वडील मजुरी करतो आणि मुलगा केजमध्ये जाऊन मस्त चहा पाणी करून वापस येतो. हे कशामुळे होतं, याचं कारण काय? आणि आपल्याकडं शाळेच्या बाबतीत हे एक सांगेल मी की आपल्याकडं मुलांना नोकरी लागण्याचं प्रमाण कमी का झालं, त्याला कारण त्याचे पालक. मी 100% खात्रीशीर सांगतो, त्याचा पालक कारणीभूत असण्याचं कारण असं की गेल्या 10-20 वर्षामध्ये सरांना पण माहिती आहे की आपल्याकडं DEDची वगैरे फार जोरात क्रेज होती. क्रेज असताना तिथं काय झालं की बरेच जण पोरं, आई वडील त्याचे 10वी-12वीला त्याला कॉप्या पुरवायला, आई वडील कॉप्या पुरवून जर तुमचं पोरगं 70, 80, 90% मार्क घेत असेल तर ते कॉम्पिटिशनमध्ये कधीही टिकणार नाही. आणि आपल्याकडं आईवडिलाची चूक नाही, आईवडिलाचं काय म्हणणं असते किंवा मी राबलो, माझं पोराला चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यानं कुठेतरी नोकरी करावं. तिथं वडिलाचं चुकतंय. पोरगं शाळेतून आला ना, त्याला म्हशीला पाणी पाजायला लावाच, त्याला थोडं दाऱ्यावर लावाच. त्याचं कारण असं होतं आहे, समजा तुमचं पोरगं उद्याच्याला नाही शिकलं किंवा नाही नोकरी लागली तर ते गावामध्ये मोकाट फिरते, नोकरी न लागल्यामुळे. मोकाट फिरल्यामुळं काय होतं, एकाचं बघून एक, मग त्यांचा रोजचा खर्च तुम्ही कोण देणार, कसा देणार, कुठून देणार? मग ते बापालाच जरा थोडं मोठं झालं की बापाला म्हणतात आता माझा बूट त्याला येत आहे, त्याच्यामुळे बाप त्याला मारित नाही. कपडे त्याला येणे त्याच्यामुळे बाप मारित नाही. पण तुम्ही मुलाला जर तुमच्या बनवायचं असेल तर तुम्ही बदला अगोदर, म्हणजे आई वडिलांनी बदलायला पाहिजे. मान्य तुमची इच्छा असते की माझं पोरगं शिकलंय आणि त्यानं चांगलं व्हावं आणि चांगली नोकरी लागावं, पण तुमचं पोरगं जर 10वी-12वीला कॉप्या करून 90% मार्क घेऊन उभं राहिला असेल तर त्याला कदापि नोकरी लागणार नाही.
आज ज्या मुलाकडं टॅलेंट आहे, ज्या मुलाकडं स्पर्धा परीक्षा द्यायची तयारी आहे, अशाच मुलाला आजही विनामूल्य नोकरी लागते आणि आजही 100% नोकऱ्या मिळतात. पण तुमचं शिक्षण पक्कं पाहिजे. तुमचं शिक्षण जर पक्कं नसेल तर तुम्हाला नोकरी कधी तुम्ही MA BEd काय PhD घ्या. मला वाटतं आपल्या इथं शिवानं काहीतरी MA झालेला, MA हिंदी इंग्लिश, आपला गालपाडी शिवा, तुमच्या ग्रामपंचायतचा कर्मचारी, MA इंग्लिश का MA मराठी. आता त्याला मराठीचे 4 शब्द येऊन ह्या शाळेतच शिकवते का बघ. ही परिस्थिती आहे. म्हणजे तुमचं शिक्षण हे खरंच जसं आपण आंबेडकरांनी म्हणलं की वाघिणीचं दूध आहे ते आहेच, आणि ते तुमच्या अंगामध्ये कधी ना कधी ते चांगल्या पद्धतीने असेल तर ते निश्चित उगवणार आणि ते निश्चित सहसह करणार. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही 100% खरी गोष्ट. कारण आज बघितलं असेल तुम्ही, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झालेली आहे. आपले आईवडील जरी अंगठे बाजार असले तरी आज आपला अंगठा डिजिटल झाला, हाताचा अंगठा डिजिटल झाला, म्हणजे सर्व डिजिटल होणार. त्याच्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण हे पण चांगलंच घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी तर म्हणजे सरांना स्पेसिफिक सांगेन की आपल्या शाळेमध्ये रिझल्ट 10% कमी लागू द्या, हरकत नाही. पण कुठल्याही प्रकारची कॉपी नावाचा प्रकार दिसला नाही पाहिजे. तुमचा जरी आज 10% रिझल्ट कमी लागला ना, तर उद्याच्याला नोकरीमध्ये 20% पोरं तुमचे जास्त असतील. त्याचं कारण ते पोरगं ओरिजिनल तयार होतं. कारण कॉप्या करून किंवा असं शिक्षण घेऊन भविष्य घडत नाही. आज आपल्या गावामध्ये आपण बघितलं असेल, किमान एक 70 ते 80 पोरगा असा आहे की ज्याचं कुणी त्याला कुणी विचारेना, आईवडील कधी घरी आलास ते विचारेना, बाहेर कुठं बसलं ते विचारेना. त्याच्यामुळं गावाची संस्कृती आणि गावाची मान खाली जाते. आज आपण बघतो काय काय घडतं ते, किती वेगवेगळ्या प्रकारचं काय काय चालू आहे गावामध्ये किंवा गावाच्या बाहेर. याच्यापासून जर अलिप्त राहायचं असेल तर तुमचं शिक्षण, तुमची शेती आणि तुमचं घर याच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊ नये. आणि परिस्थिती अशी होणार आहे काही दिवसानं या पण गावामध्ये की चांगल्या माणसाला पण जगणं मुश्किल होऊ शकतं. चांगला कुणाच्या आदात पडत नाही, मधात पडत नाही, काम करते त्याची ते बघते. पण असे जर का व्यवस्थित शिक्षण न घेणारे मुलं बाहेर पडले तर त्या चांगल्या माणसाला पण ते जगू देणार नाही. ही परिस्थिती आहे आजची. तर याचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपल्या गावाचं जर चांगलं नाव व्हायचं असेल तर 4 चांगल्या गोष्टी घडायलाच पाहिजेत. समजा आपल्या गावातून मी एक न्यायाधीश झालो, अजून आपल्या गावातून जास्तीचे कसे होतील याचा प्रयत्न केला पाहिजे. अजून म्हणजे जे आमच्यासारखे आता बाहेर येऊन शिक्षण घेऊन आलेत त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे की नाही, समजा आपल्या गावाला एक 5 पोरं केसमध्ये वकिली करतात, त्या 5 पैकी दोघांनी तरी स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे. कारण 5च्या 5 लोकांची वकिली चलत नाही, सगळ्यांचीच वकिली चलल अशातला भाग नाही. त्याच्यामुळं सगळ्यांना शिक्षक होता येईल अशातलाही भाग नाही, सगळेच इंजिनियर होतील असाही भाग नाही. आत्ता एवढं क्षेत्र खुलं झालं आहे तुम्हाला, कारण आपण स्पेसमध्ये म्हणजे वर ढगामध्ये जाऊन कार्यक्रम करणारे विद्यार्थी आहेत आपल्याकडे. वर 6-6 महिने वर्ष वरी राहतात लोक. हे कशावर आहे? शिक्षणाच्या जीवावर. असं नाही आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्याला मिळत नाही. आता सर्वात मोठं आपल्याकडे उदाहरण ग्रामीण भागातलं जर तुम्हाला सांगायचं झालं, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम या माणसाचा तुम्ही कधीतरी एक ऑनलाईन जाऊन त्याच्या गावाचं किंवा त्याच्या क्षेत्राचं थोडं बघा. तो माणूस जातानाही ज्ञान देता देता गेला. ज्या दिवशी त्या माणसाचं US मध्ये लेक्चर चालू होतं, म्हणजे असंच विद्यार्थ्यांना म्हणजे मार्गदर्शन करत होता, मार्गदर्शन करता करता तो माणूस गेला आणि तो देशाचा राष्ट्रपती झाला. म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. बापाच्या नावाने विचारतात त्या पोराला. एक दोस्त कंपनी बापाच्या नावाने हाक मारतात एकमेकाला. काय गरज काय आहे? हां, तुझ्या बापानं कधी वाढदिवस केला नाही, आता तुझ्या बापालाच माहीत नाही तुझा वाढदिवस केव्हा आहे, तर गावातल्या बाकीच्या पोरांना काय माहिती तुझा वाढदिवस केव्हा आहे? आणि ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी तरी घरीच येत नाही 1 वाजेपर्यंत. तिकडंच कंपनी, तिकडंच पार्टी. मग ते काय करायला, कुठून पैसे आणाले? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. गरज आहे आजची. 4 दिवस तुमचा वाढदिवस साजरा केला म्हणजे दुसऱ्या दिवशी रानातच जायचं त्याला.
दुसऱ्या दिवशी शेतातच बघायचं. जर त्याच शेतामध्ये सोयाबीन 4 काकऱ्या त्यानं कोळपिल्या तर चांगलं पीक येईल ना. आणि तेच केजला जाऊन काय येणार आहे तुमच्याकडे. तर परिस्थिती थोडी बदललेली आहे, गरजेची आहे. त्यामुळं थोडं लक्ष देऊन आपल्या मुलाबाळांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. शाळेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत या मताचा मी आहे. या गावामध्ये येऊन जेवढं काही मला मार्गदर्शन करता येतं तेवढा मी नेहमीच प्रयत्न करीत असतो. मी ज्यावेळेस पहिल्यांदा वकील झालो त्यावेळेस मी शिक्षण संस्था स्थापन करायचा किंवा आपल्या गावामध्ये वाचनालय चालू करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ते मेंबर होते ग्रामपंचायत, त्यांना माहिती. आपल्या गावामध्ये मी सरस्वती म्हणून एक सार्वजनिक वाचनालय स्थापन पण केलं होतं. योगायोगानं पुन्हा माझं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं झालं नाही आणि जी मी संस्था रजिस्टर केली होती ती आज ती अस्तित्वात आहे. पण पुढे चालून वेगवेगळ्या मार्गाने आम्ही गेलो वेगवेगळ्या ठिकाणी आणि माझं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राशी ह्या क्षेत्राशी संबंधित फार कमी येतो. आणि जसं मी आता तुमच्यापाशी येऊन एवढ्या गप्पा मारतो, मला भाषण करायची जास्त सवय नाही, पण या पद्धतीच्या गप्पा मी इथून बाहेर निघल्यावर करू शकत नाही. या पद्धतीचं मी बसू शकत नाही माणसाबरोबर. हा फार माझा तोटा आहे. मी आता सिल्वासाला होतो तर मी आजपर्यंत आता मला नोकरी लागून 22 वर्ष झालं. माझं कधीही माझ्याबरोबर असणारं प्रोटेक्शन किंवा माझ्याबरोबरचा पोलीस किंवा माझ्याबरोबरची गाडी मी आजपर्यंत या गावात आणलेली नाही. मी ज्यावेळेस माझं स्टेशन सोडतो त्याच वेळेस त्यांना सांगतो की तुम्ही तुमची गाडी वापस घेऊन जा, मला माझ्या गावाला काही प्रॉब्लेम नाही आणि मी व्यवस्थित वापस येऊ शकतो. आता मी कालही मुंबईवरून आलो. आता तिथं मी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मुख्य जज आहे जिल्ह्याचा. तिथं मला ज्यावेळेस बाहेर निघालो त्यावेळेस मला लिहून द्यावं लागतं की माझा प्रोटोकॉल कशा पद्धतीचा आहे, मी कुठं कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी लिहून देताना मी त्यांना सांगितलं की मी मुंबई सोडली की मुंबईची गाडी प्रोटोकॉलची गाडी सोडून दिली. तिथून मला वाटलं होतं की मी आता सिल्वासाला, अजून माझं घर आहे मुंबईला शिफ्ट झालेलं नाही, की मी सिल्वासाला आल्यावर मला काही अडचण नाही, आता मी तिथं होतोच. मी सिल्वासाच्या हद्दीमध्ये, जसं आपला दंडावर आलं की हद्द बदलते केजची आपली, सिल्वासाच्या हद्दीमध्ये आलो की पुढून प्रोटोकॉलची गाडी आली आणि मला म्हणजे सलूट मारून चला साहेब म्हणली. म्हणजे इतकं तिथं. आणि पुन्हा परत पण येताना मी नाशिकपर्यंत त्यांना सोडून आलो किंवा नाही मला नाशिकहून काय हरकत नाही, तुमचं तुम्ही वापरता. मला लिहून द्यावं लागतं की मला गरज नाही तुमची म्हणून. कारण शेवटी त्या 4-5 लोकांच्या नोकरीचा प्रश्न असतो आणि मला जर काय झालं तर ती त्यांची जिम्मेदारी असते. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं एवढ्या जी मोकळ्या गप्पा मी मारू शकतो तो इथंच मारू शकतो, दुसरीकडे कुठं मारू शकत नाही. कारण हे माझं घर आहे, हे माझं गाव आहे आणि या गावामध्येच मी पारावर जाऊन बसू शकतो, दुसऱ्या गावामध्ये जाऊन बसू शकत नाही. बरे, हे माझं गाव असण्याचा मला अभिमान आहे आणि या गावामधले खूपच आपले काही खरंच चांगले चांगले घडलेत. आणि असं नाही की प्रत्येकाच्या घरामध्ये सर्व सुखसोयी होत्या. सुखसोयी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण समाधान मारून घ्यायला पाहिजे, त्याच्यातून आपण तयार व्हायला पाहिजे. कारण परिस्थिती जमान्यामध्ये ज्यावेळेस आपण बाहेर पडतो गाव सोडून त्यावेळेस तुम्हाला कोणी कुणाचा नसतो. तुम्हाला स्वतः जर तुमच्या अंगामध्ये टॅलेंट असेल तर तुम्हाला निश्चितच समोरून 10 माणसं नमस्कार करतील. पण तुमच्याकडे काही नसेल तर माणसं समोरून दिसल्यावर रस्ता बदलून जातात. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेता, बेसिक पाया आहे, तिथं तुम्ही चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्याच आधारावर तुम्ही पुढे चालून मोठे होऊ शकता. तर आपण म्हणतो की आपल्या इथं शिक्षण घेताना आमच्या शाळेमध्ये त्यावेळेस 7 शिक्षक होते. एक कधी कधी तर अशी परिस्थिती असे 2-3 शिक्षक रजेवर जायचे. एकच शिक्षक 4 वर्ग सांभाळत होता, पण एकाही वर्गातून आवाज येत नव्हता. त्याचं कारण असं होतं त्या शिक्षकाचा मान, शिक्षकाची दहशत किंवा शिक्षक देणारा ज्ञान. आजही आमचे शिक्षक आम्हाला जे आता जिवंत आहेत ते भेटले तर आम्ही त्यांच्या पुढे जाताना आजही लाज वाटते आम्हाला. आज परिस्थिती अशी आहे मोठ्या काही शाळेमध्ये शिक्षकाच्या खांद्यावर हात टाकून पोरं जातात कॉलेजला. ही बिघडली परिस्थिती, चांगली नाही आहे. जिथं मान द्यायचा आहे तिथं दिलाच पाहिजे. समजा टाकळी गाव आहे, सरपंचाला मान सरपंचाच्या पद्धतीने मिळालाच पाहिजे. गावकऱ्याला मान, प्रतिष्ठित माणसाला त्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे. असं नाही आहे की सरपंच झाला म्हणून बाकीच्याने त्याला काय, असं नाही. सरपंच आहे, गावचा प्रथम नागरिक आहे, त्याचा मान त्याला.
पोलीस पाटील आहे त्याचा मान त्याला. गावातील चांगले लोक आहेत, 4 माणसं ज्ञान देणारे आहेत, त्यांच्याकडून ज्ञान आपण घेतलंच पाहिजे. आणि परिस्थिती अशी आहे की आजही आपल्याला आपल्या या छोट्या मित्राकडून शिक्षणाची गरज आहे. आज काही गोष्टी ज्या आपल्याला समजत नाही ते यांना समजतात डिजिटलमध्ये. त्यांनी जरी आपल्याला सांगितलं की हे तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या मोबाईलवर तुमच्या पोरापेक्षा तुमच्या नातवाला जास्त ॲप्लिकेशन कळतात. मोबाईलमधले गाणे कुठं लागतात ते तुम्हाला लवकर सापडत नाही. तुम्हाला फक्त एवढंच कळतं, फोन आलेला घ्यायचा आणि फोन आलेला द्यायचा. पण ते आपल्यापेक्षा हुशार झाले त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर समोरचा माणूस छोटा आहे मोठा आहे आपल्यापेक्षा वयाने अजिबात विचार करायचा नाही. जे आपल्याला येत नाही ते त्याला विचारायचं म्हणजे विचारायचं. आपल्यापेक्षा वयानं लहान असू द्या हरकत नाही, त्याचं मार्गदर्शन तुम्हाला जे कळतं ते त्याला कळत नाही असं वेगळा भाग असतो. कारण त्याच्यातून मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही. कारण आजची जी यंग जनरेशन आहे ते तयार आहे आपल्यापेक्षा त्यांना चांगलं समजते. त्याच्यामुळं त्यांच्याकडनं आपण असं नाही आहे की पोराला काय विचारायचं आणि आपण आता मोठं झालो, ती वृत्ती आपण संपविली पाहिजे. आपल्याकडे काय होते माहिती का, बऱ्याच जणाला वय झाल्यावर दुसऱ्याला सल्ला विचारायची लाज वाटते. हरकत नाही ना, विचारा ना, काय फरक पडतो. तुमच्यापेक्षा 4 गोष्टी त्याला वेगळ्या माहीत असतील आणि त्याच्यामुळं काही लहान बापाचं होत नाही ना. एखाद्या छोट्या माणसाला जरी थोडा मोठा अधिकार दिला, तू बोल बाबा, तू कर, तुला समजय जमतंय, हरकत नाही ना. त्याच्यामध्ये तुमचं मोठेपण आहे, कारण तुमची अजून शिकण्याची जिद्द जागी आहे. त्याच्यामुळं या कार्यक्रमानिमित्त मी एवढंच सांगेल की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहेत त्या परिस्थितीमध्ये शिक्षण चांगल्या पद्धतीने घ्या. तुमचं भविष्य उज्ज्वल निश्चित आहे. पण तुम्ही शिक्षण घेताना जर बेईमानी केली तर तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं भविष्य अंधारामध्ये आहे, हे तितकंच खरं. त्यामुळं शिक्षण हा बेस तुम्हाला चांगल्या प्रकारेच बनवला पाहिजे. आणि जे बी पालक त्यांचे पोरं शिक्षण घेतात त्यांनी निश्चितच आपल्या मुलाला रोज शाळेतून दिलेला अभ्यास तुम्हाला नाही कळू द्या. तुमचे वडील अंगठे बाजार असू द्या, आला शाळेतून तर पुस्तक घे, बस अर्धा तास, आणि अर्धा तास झाल्यानंतर पुन्हा मात्र त्याला, आता तुम्ही बघितलं असेल शहरामध्ये शेण रस्त्यावर पडलं तर गाडी बाजूने जाते, माणूस तर जातो. पण परिस्थिती अशी आहे की त्या शेणातून येणारच उत्पन्न आपल्याला आज जीवदान देऊ शकते. कारण केमिकलमुळं शहरामध्ये जे तुम्हाला मिळतं ते खाण्यालायक राहिलेलं नाही. आज तुम्हाला शेणात पाय बुडवायची लाज वाटते, पण त्या शेतात टाकल्यावर जे उत्पन्न निघतं तेच तुमच्या शरीराला पोषक आहे. आता बघितलं असेल ज्याच्या कुणाचा माळव्याचा बाजार किंवा असतं, किती त्याच्यावर फवारणी करावं लागते, किती खत घालावं लागते, आणि ते सगळं आपण खातो. त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आजाराचं प्रमाण आणि माणसाचं आयुष्य कमी झालं. त्याच्यामुळं जेवढं शेतात मेहनत करून जे पिकल आणि जे खाईल त्याची तब्येत चांगली आहे. आम्ही जरी मोठ्या शहरामध्ये राहिलो असतो ना, तुम्हाला केजला गेल्यावर डॉक्टर 50 रुपयामध्ये इंजेक्शन देऊन चेक करताय. आम्हाला मुंबईमध्ये 500 रुपयाला हात बी लावित नाही. डॉक्टर असं लांबूनच विचारते काय दुखतंय म्हणून, अंगाला हात पण लावित नाही. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ग्रामीण भाग हाच खरा कणा आहे आणि तो आपण जपला पाहिजे. आपल्याशिवाय कुणाचंही चालणार नाही हे आपण लक्षात ठेवायचं. आपण चांगलं उत्पन्न घेतलं ना, चांगलं उत्पन्न निघालं. यावर्षी सोयाबीन 5 पोत्याच्या 6 पोते झाले की बघा तुम्ही माणूस कसा चालतोय वाटाने. उत्पन्न वाढलं ना, पण त्या पद्धतीचं आपल्या घरातलं कौटुंबिक सुख पण वाढलं पाहिजे. आपल्या घरामध्ये मुलं असू द्या, सुना असू द्या, सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करा. नाही तर परिस्थिती फार बिकट झाली, तुमची काय माझी काय सगळ्याची. घराघरामध्ये माणसं एकमेकाला नीट बोलत नाही, एकमेकाकडे बघत नाही, काही नाही. त्या फक्त अपेक्षा वाढल्यात माणसाच्या, बाकी काहीच नाही. माणूस तोच आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्यात. पण अपेक्षा करताना बी आपण थोडा विचार केला पाहिजे की आपण अपेक्षा करतो की या मोबदल्यामध्ये आपण याला काय दिलं, आपण का अपेक्षा करावी. हे आपल्या पोराकडून असू द्या, सुनाकडून, सगळ्याकडूनच आपण विचार करण्याची गरज आहे. त्यामुळं या कार्यक्रमानिमित्त ज्याला या सरपंचांनी, गावच्या लोकांनी जे माझा कार्यक्रम घेतला आणि मला बोलवलं आणि तुम्ही माझा सत्कार केला, त्याबद्दल मी पूर्ण गावचा, शाळेचा, मुख्याध्यापकाचा ऋणी आहे. उलट असा हा माझ्या घरीच कार्यक्रम झाल्यामुळं मी तर सुखी आहेच, पण निश्चितच अजून माझ्यावर जिम्मेदारी जास्तीची येते की मी ज्या ठिकाणी काम करतो
त्या ठिकाणी मला चांगलंच काम करावं लागेल, कारण माझ्या गावाचं नाव किंवा माझा नाव खराब नाही झालं पाहिजे याची माझी जिम्मेदारी वाढली. त्यामुळे निश्चितच या गावची परंपरा, या गावचं नाव खराब होणार नाही याची तर काळजी मी घेईलच. पण तुम्हा सर्वांना एवढं सांगेन की ही जी पुढची पिढी आहे ही घडवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे. तसेच या कार्यक्रमानिमित्त मला जे तुम्ही बोलावला, माझा आदर सत्कार केला, घरामध्ये पाठीवरच म्हणजे गाव म्हणजे आता घरच आहे मला, घरामध्ये तुम्ही माझ्या पाठीवर थाप मारली. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरामध्ये जर आपल्या पोराला दादा तात्या आबा म्हणलं तर त्याला बाहेरचे लोक पण त्याला दादा तात्या आबा म्हणतात. घरातच म्हणलं हे इकडं हो रे तर त्याचा उपयोग नाही, मग ते बाहेरचे म्हणतात तिकडे उभा राहिली. ही परिस्थिती आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याच पोराला आपण आबा दादा बाबा म्हणत नाही तोपर्यंत बाहेरचा माणूस कोणी म्हणत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं तुम्ही माझा इथं सत्कार केला आणि मला मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कारण गावाचीच ओळख आणि गावातूनच माणसाची ओळख होते. एवढंच मी या कार्यक्रमानिमित्त बोलल. आणि सर्वांनी जेवढे या कार्यक्रमाला हजर राहिले, विद्यार्थी, शिक्षक वृंद, गावचे सर्व नागरिक, या सर्वांनी ज्यांनी माझा प्रवास बघितलेला आहे ते सर्वांचे एक बार आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.